चल चल बच्चा ये ना. बस बस मी त्या बाजूने बसतो. हा ओके. अरे 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 गॅरी अरे यार भैया तू थांबव ना गाडी इथं राहिला ना मागेच तिकडे यार रुको. घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे रे तर सगळ्यांना इन्व्हाइट करायचं होतं. शनायाला सोडून. मी सगळ्यांना सांगतो शनायाला सोडून. हे डेफिनेटली कुठल्या तरी पूजेबद्दल बोलत होते. मग मी विचारल्यावर खोटं का बोललेत माझ्याशी? फर्स्ट क्लास झाली पूजा. आणि हो उद्या जे तीर्थप्रसादाला संध्याकाळी माणसं येतील त्यांना प्रसादासोबत आणखी काय काय देणार? सगळं ठरलंय बाबा. तिखटा मिठाच्या पुऱ्या आहेत, गुलाबजाम आहे आणि बरंच काही आहे. तुम्ही काळजी नका करू. नाही नाही मी आपलं माझ्या आवडीचं काय म्हणून विचारत होतो. हो ना नैवेद्य देवाला दाखवायचंय तुम्हाला नाही. हे घ्या राधिका एकदा बघून घे बरं सगळं आलंय का. बघते मी. चला आता पूजेचं साहित्य देखील आलं. वा बरं झालं बापा गुरु तू खूप मोठं काम केलं. बरं तुला चहा देऊ का का एकदम जेवणच घेते? नाही नाही जेवूच आहे ना डायरेक्टली. हा अगं ते पोट अथर्व गेलं कुठं? नाही मी हाक मारली होती त्याला येऊन राहिले ते. पान बाबा ते सुट्टी होती तेव्हा खेळत होता. आता सुट्टी संपली तरी खेळाचं भूत काही उतरत नाही त्याच्यावरनं. अगं पण सुनबाई खेळू दे लहान आहे तो. जेवढा खेळ तेवढा व्यायाम होईल. आता घरी बसतो मोबाईलवर टिक 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 व्हिडिओ गेम खेळत. हा थँक्यू. बाकी झाल्या तयाऱ्या? हो. अरे तुझी आई आहे सामती सुनबाई आहे. दोघी दोघी असताना कुठल्या कामाची उणीव असणार आहे? नाही हे मात्र खरं आहे. या दोघींनी एकदा एखादं काम मनावर घेतलं की ते पार पाडल्याशिवाय दोघी शांत बसतच नाहीत. मंगा आमची राधिका का घरचं काम पण तितकंच चांगलं करते आणि बाहेरचं कामही तितकंच नेटानं करते. ए गुरु ती बायको उद्यापासून बिझी होणार बर का. श्रेयस तू शनाया आहे का घरी? नाही ती कालच गेली ना पुण्याला. पुण्याला? हो तुला नाही माहित? माहितीये ना मला. तुमचं काही बिनसलंय का? हो भांडण झालंय आमच्यात पण तीच भांडली माझ्याशी नेहमीसारखं. तुला तर माहितीये ना अगदी क्षुल्लक कारणावरनं भांडण करत असते ती. हो पण आता नेमकं काय झालं? मी पिकअप करायला गेलो नाही तिला. त्याचा राग आलाय तिला म्हणून गेली ती. माझा फोन घेत नाहीये ती. तुझ्याकडे पुण्याचा नंबर आहे तिचा? हो आहे देते. हा हा हे घे लावलाय बोल. मीच बोलायचं का? हा काय बोलू? वाचतोय? वाचतोय ना वाचतोय. पण मी काय म्हणतो तूच बोल ना तिच्याशी म्हणजे. बर दे. हॅलो हा काकू मी भक्ती बोलतेय. शनाया आली आहे का तिकडे? काय? नाही नाही मी आपलं सहजच विचारलं. बरं बरं काकू मी बघते काय ते. हा ठेवते आता. आहे ना तिकडे? अरे शनाया नाहीये तिथे. नाहीये? अरे मग कुठे गेली असेल ही आता? तेच तर गेली कुठे असेल ही? काकूंना टेन्शन येऊ नये म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही. श्रेयस आपल्याला तिला शोधायला हवं. लागला फोन? लागलाय पण उचलत नाही ना फोन. अरे यार पोरी फोन का नाही उचलत त्यात? सर मी काय म्हणतो म्हणजे शनायाने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना? हे
एकदाच होतं आणि ते मी अशा मुलावर करीन की काय बी झालं तरी बी शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याच्या बरोबर राहीन आणि तो माझ्या बरोबर. जो माणूस स्वप्न बघू शकत नाही ना तो प्रेम बी करू शकत नाही, कारण स्वप्न बघायला विश्वास लागतो आणि तो जर नसेल ना तर प्रेम होऊ शकत नाही. आजा, तुला एक गोष्ट कळली का? आपलं आजपर्यंत काय बी पटलं नाही, पण प्रेमाबद्दल एकमेकांची मतं एकसारखीच आहेत. होय. म्हणजे मी जाणार होतो पण मला जाग नाही आली, मग एकटे झाली. अरे घरी मुलगी येणार आहे, तिच्या बरोबर लग्न करायचंय, तुम्ही स्वतः झोपलाय? काय नाही, आपण दुप्पट किंवा असं म्हणजे बोलणं सोडते, बाकी मी असं काय हे नाही करत. काय नाही, तेवढंच घर थोडा वेळ शांत पण होतं. तुम्ही आज फार बोलताय असं. आजच बोलायचं. मला माहितीये ना मी जाणार आहे थोड्या वेळाने. ये देखो, यहाँ हम पोते के संस्कार के लिए मरे जा रहे हैं, दिन रात एक कर रहे हैं, और तुम क्या कर रही हो? इस कमरे से हमारी हर निशानी मिटा रही हो। बेटा तो हमसे पहले ही छीन चुकी हो, अब क्या पोते की खुशी भी छीनने का इरादा है? बोल मानस. मी ताईला फोन केला होता, ईशाशी बोलावंसं वाटलं मला. नाही बोलू दिलं तिने. ती म्हणाली मी ईशाकडे नीट लक्ष देतीये. ईशू कशी राहील रे तिच्या बरोबर? ती विसरेल मला हळूहळू. मी तिथून निघून गेल्यावर तुला शांतपणे झोप लागली. वाव, ग्लॅड टू नो दिस. नाही सावी, शांत झोप वगैरे नाही, डोळा लागला म्हणजे असं नाहीये. स्वतःची सख्खी जुळी बहीण रात्री बेरात्री अशी अनोळखी शहरातून निघून जाते आणि आपण तिला थांबवत पण नाही. किती छान आहे ना हे.